देवघरात किंवा मंदिरात कोणत्या वस्तू ठेवाव्यात आणि कोणत्या वस्तू ठेवू नयेत? मंदिरात दिवा केव्हा आणि किती वाजता लावावा? मंदिरात दररोज पूजा केव्हा आणि किती वाजता करावी? मंदिरात शंख केव्हा वाजवावा? शंख वाजवताना कोणता मंत्र म्हणावा? दिवा लावताना कोणता मंत्र म्हणावा? घंटा सकाळी वाजवावी का संध्याकाळी? शंख केव्हा आणि किती वाजता वाजवावा? शंख वाजवताना कोणता मंत्र म्हणावा? मंदिरात किती मूर्त्या ठेवाव्यात? दिवा दररोज धुवावाच का? यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे आपणास या व्हिडिओमध्ये आपण देणार आहोत, म्हणून शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. आमचं काम सल्ला देणे आहे, आम्ही फक्त मार्गदर्शन करू शकतो, पण ते पाळणं आणि न पाळणं हे तुमच्या हातात आहे. यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यावरच तुम्हाला सर्व अडचणींपासून मुक्तता मिळू शकते. श्री बाळूमामाच्या नावानं चांग भलं. देवपूजा आपल्या जीवनाचा महत्वाचा अविभाज्य घटक आहे. प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या देवाची पूजा करतोच आणि त्याचा लाभही त्याला मिळतोच. पण तुम्हाला माहित आहे का, लहान लहान चुका तुमच्या पूजेच्या संपूर्ण फायद्यामध्ये अडथळा आणू शकतात. या चुका आपणाकडून न कळत घडतात, पण शास्त्रामध्ये या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे, जेणेकरून आपल्या पूजेमध्ये पूर्ण फळ प्राप्त करू शकतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या घराच्या मंदिरातील दिवा घंटेच्या योग्य उपयोग देखभालीबद्दल चर्चा करू. दिवा रोज धुवावाच का? आठवड्यातून 1-2 वेळा? धातूचा दिवा असेल तर तो कधी स्वच्छ करावा? मातीचा दिवा कोणत्या प्रसंगी वापरावा? मंदिरात कोणत्या प्रकारची घंटा वापरावी? घंटा किती वेळा वापरावी, किती वेळा वाजवावी? संध्याकाळच्या पूजेमध्ये घंटा वाजवावीच का? या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत न चुकता अगदी काळजीपूर्वक ऐका. या ज्ञानवर्धक माहितीला आम्ही तुम्हाला सोयीसाठी सोप्या स्पष्ट भाषेत मांडत आहोत. सर्वप्रथम आपण मातीच्या दिव्याबद्दल बोलू. हा दिवाळी किंवा इतर धार्मिक सण, पूजा अनुष्ठान यासाठी प्रामुख्याने वापरला जातो. घराच्या मंदिरात किंवा घरात हा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते. पण मंदिरात ठेवल्यास त्यासोबत काही नियम जोडलेले असतात. मातीचा दिवा शुभतेचे प्रतीक मानला जातो. तुम्ही तो घराच्या मंदिरात वापरू शकता. हा मातीचा दिवा कोणत्याही वास्तुदोषास कारण ठरत नाही, पण तो वापरण्याचा एक नियम आहे. मातीचा दिवा एकदा जळल्यानंतर तो मंदिरात ठेवू नये. प्रत्येक वेळी नवीन मातीचा दिवा वापरणे शुभ मानले जाते. तसेच मंदिरातील घंटा कधी आणि का वाजवावी, कधी स्वच्छ करावी, तसेच ती किती वेळा वाजवावी. धातूच्या दिव्याबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्हाला माहित आहे की लोक पितळ किंवा तांबीच्या दिव्याचा वापर करतात. हे दिवे केवळ सुंदर दिसतात असे नाही, तर त्याचे धार्मिक महत्त्व सुद्धा आहे. जर तुम्ही हे दिवे वापरत असाल तर तुम्ही स्वच्छता फार महत्त्वाची आहे. हे दिवे रोज धुवून स्वच्छ केलेच पाहिजेत. सर्वात उत्तम उपाय म्हणजे गंगा जलाने त्याची शुद्धता करावी. गंगा जलाने धुतल्याने दिव्याची पवित्रता, घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. हा सवयीतील अविभाज्य घटक मानावा. आठवड्यातून 1-2 वेळा धुतल्याने
त्याची पूर्ण शुद्धी होत नाही. आता घरातील मंदिरातील घंटे संबंधित. घराच्या मंदिरात सहसा पितळेची घंटी असते. पितळेच्या घंटीचा वापर सकारात्मक ऊर्जा वाढवते, नकारात्मक ऊर्जा दूर करते. घंटीसाठी कधीही दक्षिण दिशेचा वापर करू नये, कारण तो अशुभ मानला जातो. घंटीसाठी योग्य स्थान म्हणजे पूजा स्थळाच्या जवळ किंवा मंदिराच्या प्रवेशद्वारावर. गरुडाचे कोरीव काम असलेली घंटा सर्वात शुभ मानली जाते, सर्वोत्तम मानली जाते. आता पाहूया घरात घंटा किती वेळा वाजवावी. भोग अर्पण करताना घंटा 5 वेळा वाजवावी. यामुळे देव भोग लवकर स्वीकारतात. पूजेच्या वेळी घंटा सतत किंवा फार मोठ्या आवाजात वाजवू नये. ती केवळ 2 वेळा किंवा 3 वेळा वाजवावी. घंटा नेहमी उजव्या हाताने वाजवावी आणि तोंड समोरच्या दिशेला असावे. घंटी दक्षिण दिशेला ठेवू नये, कारण ती कोणत्याही पूजेच्या सामग्रीसाठी अशुभ मानली जाते. मग मंदिरात घंटा ठेवताना तिचे तोंड पूजास्थळाच्या दिशेने असावे. घंटी फक्त सकाळच्या पूजेमध्ये वाजवावी. संध्याकाळच्या पूजेमध्ये घंटी वाजवणे शुभ मानले जात नाही. या नियमांचे पालन केल्यास तुमची पूजा आर्थिक प्रगती फलदायी ठरतेच. याच सोबत एक महत्वाचे, जेव्हा आपण मंदिरात प्रवेश करतो तेव्हा आपण घंटी वाजवावीच, पण मंदिरातून बाहेर पडताना घंटा चुकूनही वाजवायची नाही. घंटा वाजवल्याने हे दर्शवते की तुम्ही मंदिरात प्रवेश करत आहात, तुमची उपस्थिती दर्शवलेली आहे. एकदा का घंटी वाजवली याचा अर्थ असा होतो की देवाच्या दरबारात आपण प्रवेश केला आहे. आता तुम्ही त्याची पूजा सुरू करू शकता. जर तुम्ही 2 वेळा घंटा वाजवली तर याचाही अर्थ असा होतो की तुम्ही तुमची प्रार्थना किंवा मनातील गोष्ट देवासमोर मांडत आहात. पण मंदिरातून बाहेर पडताना चुकूनही घंटा वाजवायची नाही, हे अशुभ मानले जाते. पूजेच्या वेळी नेहमी तोंड हे पूर्व दिशेला असावे. ही दिशा शुभ मानली जाते, कारण यामुळे वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तथापि पश्चिम दिशेकडे तोंड करूनही पूजा करता येते, पण पूर्व दिशेला बसणे सर्वात लाभदायक असते. लक्षात ठेवा, घराच्या पायऱ्यांच्या जवळ पूजाघर किंवा मंदिर बांधणे शुभ मानले जात नाही. यामुळे पूजास्थळी नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. देवघरातील किंवा मंदिरातील देवांचे आसन नेहमी उंच असलेच पाहिजे. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही बसत आहात त्या जागेपेक्षा देवाचे आसन किमान 10 इंच का होईना उंच असावेच, आणि त्यावरच आपल्या मूर्ती स्थापितच कराव्यात. चुकूनही जमिनीवर स्थापित करू नयेत. त्यामुळे देवाचे आसन उंच ठेवा, जेणेकरून पूजास्थळी सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. ऊर्जेचा प्रवाह योग्य दिशेने चालू राहतो. पूजेच्या वेळी नेहमी गालीच्या किंवा चटईवर बसावे. हे केवळ सुखदायक असतेच, पण यामुळे पूजा करताना एकाग्रता वाढते. फक्त छोट्या आसनावर बसून ही पूजा करू शकता, पण हे सुनिश्चित करा की तुमचे आसन हे देवाच्या आसनापेक्षा उंच नसावे. यामुळे देवावरची श्रद्धा आदर आपल्या मनातील व्यक्त होतोच. शेवटची महत्वाची गोष्ट म्हणजे पूजा घरात कधीही कोमजलेली फुले, वाळलेली फुले ठेवू नका. अशी फुले ठेवल्यास अशुभ मानले जाते. या नियमांचे पालन केल्यास घरात शांतता, सुख, समृद्धी, वैभव प्राप्त होते. घरात प्रगती होते. नकारात्मक ऊर्जा निघून जाते. आपल्या केलेल्या पूजेचे फळ आपणास प्राप्त होते. पूजा करताना काळे कपडे घातल्याने मनात नकारात्मक विचार निर्माण होतात. त्यामुळे काळे कपडे चुकूनही घालू नका. हलक्या रंगाचे कपडे परिधान करा, ज्यामुळे मन शांत आणि सकारात्मक राहील. तसेच घराच्या मंदिरात
योग्य नसलेल्या काही वस्तूबद्दल सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. घराच्या मंदिरात, पूजाघरात देवी देवतांच्या एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो असू नयेत. यामुळे ऊर्जा संतुलित राहत नाही, ती बिघडते. पूजेचा परिणाम कमी होऊ लागतो. फक्त एक मूर्ती किंवा फोटो ठेवावा, जेणेकरून भगवंतांची ऊर्जा योग्य प्रकारे तुमच्या जीवनात प्रवेश करेल. शिवलिंगाच्या पूजेसंदर्भात काही महत्त्वाचे नियम आहेत. घरात शिवलिंगे ठेवणे अत्यंत पवित्र मानले जाते, पण यासाठी योग्य दिशा आणि पद्धत आवश्यक आहे. शिवलिंग हे नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवावे, जेणेकरून त्याची पूजा योग्य परिणामासाठी योग्य ठरेल. शिवलिंग गर्दीच्या किंवा अस्वच्छ ठिकाणी चुकूनही ठेवू नका. देवांच्या तुटलेल्या मूर्ती चुकूनही घरात ठेवू नका. पूजेच्या ठिकाणी ठेवलेल्या मूर्ती किंवा फोटो सुस्थितीत असावेत. जर एखादी मूर्ती किंवा फोटो तुटलेला भंगलेला असेल तर त्या स्थानावरून काढून वाहत्या पाण्यात सोडून द्या. पूजा स्थळावरील ऊर्जा प्रभावित आणि संतुलित राहते. त्यामुळे अशा मूर्तींना योग्य प्रकारे विसर्जित केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा राहते. पूजास्थळी शंख, गोमती चक्र आणि एका पात्रात पाणी ठेवणे शुभ मानले जाते. शंख म्हणजेच भगवानांच्या आशीर्वादाची ध्वनी, तसेच गोमती चक्र घरात समृद्धीचे प्रतीक असते. पाणी हे घरातील ऊर्जा शुद्ध ठेवते आणि या पाण्याला नियमित बदलत राहावे. शंख व गोमती चक्र स्वच्छ ठेवावे. पूजास्थळ नेहमी स्वच्छ आणि पवित्र ठेवावे. यामुळे पूजेचा प्रभाव वाढत राहतो. पूजास्थळ व्यवस्थित आणि सुंदर ठेवल्याने अनेक प्रकारच्या अडथळे दूर होतात. पूजास्थळ घरात योग्य ठिकाणी ठेवावे. घरात उत्तर पूर्व दिशेस पूजास्थळ ठेवणे सर्वात शुभ मानले जाते. ही दिशा घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते, अत्यंत चांगला अधिक प्रभाव ठेवते. पूजास्थळ कधीही बेडरूम किंवा स्वयंपाकघराच्या जवळ ठेवू नये, कारण अशा ठिकाणी नकारात्मक ऊर्जा असू शकते. पूजेच्या आजूबाजूला वातावरण स्वच्छ आणि शांत असावे, जेणेकरून पूजास्थान यामध्ये कोणताही व्यत्यय येऊ नये. तसेच दीप लावताना आपणास अत्यंत शुभ काय मानले जाते, काय प्रकार आहेत हे आपण जाणून घेऊया. घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यासाठी दिवा अत्यंत शुभ असतो. दिवा लावताना ठेवण्यासारखे काही नियम आपणास पाळावेच लागतील. याचे शुभ अत्यंत तात्काळ प्रभाव देतात. दिवा लावण्याच्या मूर्तीच्या शेजारीच लावावा, यामुळे प्रकाश शुभ पवित्र राहतो. अखंडित दिवा कधीच लावू नये. मंदिराच्या शेजारीच दिवा लावावा, कारण यामुळे पूजा अशुद्ध असेल तर ती शुद्ध होते. एकावेळी 2 दीपक एकत्र पेटवू नये, कारण यामुळे ऊर्जा असंतुलित होते. तेल आणि तुपाचा दिवा एकत्र लावू नये, कारण दोन्ही ऊर्जा वेगळी असते. यामुळे पूजेचा प्रभाव कमी होऊ शकतो. वास्तुशास्त्रानुसार, धर्मशास्त्रानुसार तुपाचा दिवा डावीकडे आणि तेलाचा दिवा उजवीकडे ठेवावा. उत्तरे किंवा पूर्वेकडेच दिवा करून त्याची ज्योत लावावी. याचबरोबर देवघरामध्ये आपल्या देवाच्या खाली जे आपले कपडे असते, आसन असते, ते आपण आठवड्यातून एकदा का होईना धुवायलाच लागणार आहे, जेणेकरून वातावरणात शुद्धता आणि संतुलन राहील. पूजेमध्ये दिवा लावण्याच्या योग्य वेळेला आणि पद्धतीला सुद्धा फार महत्त्व आहे. दिवा जेव्हा पेटवावा तेव्हा भगवान जागरूक होतात. म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी. सकाळच्या पूजेदरम्यान दिवा लावा
आणि संध्याकाळच्या आरतीसाठी दिवा प्रज्वलित करा. या दोन्ही वेळा दिवा लावल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते आणि पूजेसाठी हे सर्वोत्तम वेळ समजली जाते. दिवा लावण्याचा धार्मिक सुद्धा एक महत्त्वाचा उपयोग मानला जातो. वास्तुशास्त्र, धर्मशास्त्रानुसार, ज्योतिषशास्त्रानुसार दिवा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. चक्र संतुलित राहतं, नकारात्मक ऊर्जा निघून जाते, वातावरणात शुद्धता राहते. दिव्याच्या प्रकाशामुळे फक्त घराचीच ऊर्जा बदलत नाही तर मानसिक शांतताही मिळते. म्हणूनच पूजेमध्ये दिवा लावताना वरील सर्व नियमांचे पालन आवर्जून दररोज करावेच लागेल. सर्व भक्तांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आवर्जून मला कमेंटमध्ये कळवावे आणि माहिती आवडली असेल तर श्री बाळूमामा प्रसन्न हे कमेंटमध्ये आवर्जून टाईप करून लिहावे. व्हिडिओला लाईक करावे आणि आवर्जून सर्वांनी सबस्क्राईब करून आपल्या हितचिंतकांना, सर्व भक्तांना हे शेअर करावे हीच नम्र विनंती. आणि माझा हा मी कोल्हापूरकर अवधूत पोळ हा यूट्यूब चॅनल पाहत असल्याबद्दल आपल्या सर्व भक्तजनांचे मनापासून आभार मानतो आणि माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. श्री बाळूमामा प्रसन्न, श्री बाळूमामा प्रसन्न, श्री बाळूमामा प्रसन्न.